सगळ्या संस्थांचे विद्यार्थी गेल्या कित्येक दिवसापासून आंदोलन करतात, त्यांना फेलोशिप भेटत नाहीये। आज तुम्ही या सगळ्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली, नेमकं काय चर्चा झाली? तुम्ही सांगितलं होतं की आंदोलन मागे, असं काही चर्चा झाली का तुमची? मला खरं तर महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि महाराष्ट्राच्या एक विधिमंडळातला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून खरं तर आज मी पुण्याच्या या गुडलक चौकामध्ये जे विद्यार्थी त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतायत त्यांच्या खरं भेटीसाठी मी इथं आलेलो आहे। मला वाईट ह्याचं वाटतं, दुःख ह्याचं वाटतं की ज्या पुणे शहरात महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचं खरं मूळ पाया घालून बहुजन समाजाला शिक्षणाची सुरुवात केली, त्या पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातली आज शेतकऱ्यांची गोरगरिबांची मुलं आज फक्त त्यांच्या PhDच्या उच्च शिक्षणाच्या या फेलोशिपसाठी आज लढत आहेत। गेले 15-20 दिवसांपासून हा त्यांचा लढा चालू आहे आणि उन्हा तानाचं पावसा पाण्याचं ही मंडळी या गुडलकच्या चौकात बसतायत, परंतु शासनाची ही नैतिक जबाबदारी होती की तातडीने त्यांनी या राज्य सरकारने त्यांची या सगळ्या विद्यार्थ्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यांच्याकडे प्रतिनिधी पाठवून किमान या विद्यार्थ्यांच्या मागणीला कुठे वाचा फोडण्याची आवश्यकता होती। परंतु 20-20 दिवस राज्य सरकारला या ठिकाणी आज हा वेळ सुद्धा मिळत नाही की एखादा लोकप्रतिनिधी एका राज्य शासनाचा प्रशासकीय अधिकारी येऊन या मुलांच्या काय एकदम एक्झॅक्टली मागण्यात या समजून घ्यायला पाहिजे। गेले 3 वर्ष झालं सारथी असेल, या ठिकाणी बार्टी असेल, अमृत असेल, या अनेक योजनांच्या माध्यमातून जे PhDच्या फेलोशिपसाठी जी रक्कम दिली जाते ते 23, 24 आणि 25 साठी बंद केलेली आहे आणि ती केवळ ह्या विद्यार्थ्यांसाठी नाही, हे विद्यार्थी आमचे तरुण बांधव या ठिकाणी रस्त्यावर उतरलेत म्हणून नाही, तर पुढच्या पिढीसाठी सुद्धा फेलोशिपसाठी जी राज्य सरकारने रक्कम द्यायला हवी ती द्यायलाच हवी, त्याच्यात कसलाही तडजोड करता कामा नये। आणि म्हणून या विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे आहोत। माननीय मुख्यमंत्री मोदयांना माझी नम्रपणे विनंती की अशा विद्यार्थ्यांना, आज ते मुख्यमंत्री पुण्यात आहेत, खरं तर आज या विद्यार्थ्यांना भेटण्याकरता त्यांनी वेळ काढला पाहिजे, या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ तरी त्यांनी भेटून घेतलं पाहिजे आणि ताबडतोब या पुण्या शहरामध्ये जे शिक्षणाचं माहेर घर आहे, मी म्हणलं क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले असेल किंवा सावित्रीबाई फुले असतील, यांनी शिक्षणाची इथनं सुरुवात केली। या पुण्यामध्ये आज जर महाराष्ट्रातले विद्यार्थी उपोषणाला बसतायत तर ही फार मोठी शोकांतिका आहे। राज्य सरकारवर एक गालबोट आहे, ते गालबोट पुसण्याची जबाबदारी सुद्धा राज्य सरकारवर आहे। आम्ही आमच्या या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।